नमस्कार मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण 5 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंडच्या रिॲक्शन्स पाहिल्या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स पाहिल्या. तर पहा अटॅक पोझिशन पाहिली आपण लास्ट लेक्चरला. ही स्लाईड आपण लास्ट लेक्चरला घेतलेली आहे. अटॅक पोझिशन पाहिली. या ठिकाणी थर्ड कार्बन नंबरला, थर्ड नंबरिंगच्या कार्बनला इलेक्ट्रोफाईल हा सबस्टिट्यूट झालेला आहे आणि या ठिकाणी सेकंड कार्बन नंबरला पण रेझोनेटिंग स्ट्रक्चर इकडे कमी आहेत आणि इकडे जास्त आहेत. म्हणजे कार्बोकॅटायन जो आहे तो या ठिकाणी मोर स्टेबल आहे आणि कार्बोकॅटायन या ठिकाणी लेस स्टेबल असल्या कारणाने मोर फेवरेबल कंडिशन त्याची या पोझिशनला असते. म्हणजे टू कार्बन नंबरला इलेक्ट्रोफाईल हा जॉईंट होतो हे फ्युरनसाठी. जर आपण पुढे पाहिलं पायरॉलसाठी, तर पायरॉलसाठी पण सेम आहे, सेम पोझिशन आणि थायोपिनसाठी पण सेम पोझिशन आहे. तिघांसाठी एकच पोझिशन आहे. फक्त चेंज होणार आहे ते नायट्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर. ही पोझिशन फक्त चेंज होईल, बाकी सगळं सेम आहे. तर पहा माझ्या आपण थायोपिनच्या रिॲक्शन पाहिल्या, तर पहा फ्युरनच्या रिॲक्शन पण सेम आहे. तर पहा फिडल-क्राफ्ट रिॲक्शन पाहिली आपण फ्युरनची. तर ज्या ठिकाणी असाइल ग्रुप जॉईन होणार आहे त्याच ठिकाणी फ्युरनला पण असाइल ग्रुप जॉईन झालेला आहे. तर रिमोटिव्ह रिॲक्शन जर पाहिले, इकडे अल्डिहाइड ग्रुप जॉईन होतो. हा अल्डिहाइड ग्रुप या ठिकाणी सेकंड कार्बन नंबरला थायोपिनमध्ये पण जॉईन झाला आहे आणि फ्युरनमध्ये पण जॉईन झालेला आहे. हायड्रोजनेशन पाहिलं आपण. हायड्रोजनेशन म्हणजे रिडक्शन पाहिलं किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन जर पाहिलं, तर जसं तिकडे होतंय थायोपिनमध्ये जसं आपण पाहिलं सेम फ्युरनमध्ये पण तसंच होतंय आणि पायरॉलमध्ये पण सेम रिॲक्शन्स आहेत, सेम होणार आहे. फक्त चेंजेस हे ऑक्सिजन, सल्फर आणि नायट्रोजन हे असणार आहेत. तर ही रिॲक्शन्स पाहिली आपण. ही फिडल-क्राफ्ट रिॲक्शन लास्ट लेक्चरला सांगितलं की ह्यामध्ये हा AlCl3 हा लेविस ॲसिड म्हणून ॲक्ट होतो. तो क्लोरीनला ॲट्रॅक्ट करतो, क्लोरीनची बॉन्ड फॉर्म करतो आणि कार्बोनिलची इलेक्ट्रोफिलिसिटी वाढवतो. म्हणजे कार्बोनिलकडे इलेक्ट्रॉन्स कमी करतो. म्हणून काय होतं, हा फ्युरनची जी काही बॉन्ड पेअर आहे ती डायरेक्ट कार्बोनिलवर अटॅक करते, Cl बाहेर निघतो आणि हा असाइल ग्रुप या ठिकाणी जॉईन होतो. इकडे नाव आहे त्याचं 2-असाइल फ्युरन. आता थायोपिनमध्ये पाहिलं आपण, इथं नाव होतं 2-असाइल थायोपिन. आता पायरॉलमध्ये पण सेम असेल 2-असाइल पायरॉल. फक्त चेंज काय असेल, इथं ऑक्सिजनच्या ठिकाणी सल्फर असेल किंवा नायट्रोजन असेल. तर इकडे फ्युरन घेतला आपण. इकडे रिमल्टिमल रिॲक्शन करतो आपण क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ KOH. तर काय होतं, ही रिॲक्शन कार्बन मेकॅनिझम जर मेकॅनिझम पाहिलं याचं, तर ती कार्बन फॉर्म होतं आणि नंतर फर्दर रिॲक्शन्स ही होते. नंतर निगेटिव्ह चार्ज होतो कार्बनवर आणि मग पुढे ही रिॲक्शन होते. तर आपल्याला मेकॅनिझम नसल्या कारणाने डायरेक्ट इथं अल्डिहाइड, इथं एक दिसत नाही आपल्याला, डायरेक्ट अल्डिहाइड हा इथं जॉईंट होतो. इकडे पाहिलं आपण फ्युरनची रिडक्शन पाहिलं. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जर आपण पाहिलं, तर पहा ॲडिशन ऑफ हायड्रोजन याला आपण रिडक्शन देखील म्हणतो आणि ॲडिशन ऑफ ऑक्सिजन याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. आता पहा इथं ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शन होतं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. आता पहा इथं H2 ॲड झाला आहे, दोघं इथं एक इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन, चौघं ठिकाणी हायड्रोजन ॲड झाले म्हणून इथं सगळे सिंगल बॉन्ड हे कन्वर्ट झाले. तर ही सेम रिॲक्शन्स पायरॉलसाठी पण असतील, थायोपिनसाठी पण असतील आणि फ्युरनसाठी पण असतील. आता हे नायट्रेशन, फ्युरनचं नायट्रेशन जर पाहिलं आपण, येतं सांगितलं तुम्हाला ॲसिटिक अनहायड्रेट असेल किंवा H2SO4 यांच्या दोघांचं मिक्सचरने NO2+ असा कंपाऊंड आपल्याला भेटतो आणि तो NO2+ जर फ्युरनशी रिॲक्ट केला तर या सेकंड पोझिशनला NO2+ हा जॉईन होतो.
बॉन्ड फॉर्म करतो तो तिथं सबस्टिट्यूट होतो. मागच्या लेक्चरला आपण ह्या रिॲक्शन्स पाहिल्या. सल्फोनेशन होतं थायोडिनचं, जसं थायोडिनचं सल्फोनेशन झालं तसंच फ्युरॉनचं होईल, तसंच पायरॉलचं होईल. तर इकडे फेडरल ग्राफ पाहिला आपण, तिघांच्या फेडरल ग्राफ सेम, पोझिशन सेम राहणार आहे. रिमल टेमन पाहिला आपण, रिमल टेमनला पण पोझिशन सेम जसं मागे एक्सप्लेन केलं होतं आपण. इकडे पाहिलं रिडक्शन पाहतो आपण, H2NI ने सगळे सिंगल बॉन्ड कन्वर्ट झाले. तर नायट्रेशन पाहतं तेच रिएजंट आहेत आणि प्रोडक्ट आपल्याला सेम भेटतं. पिरियडिन, आपण पिरियडिन हे पाहणार आहोत. पिरियडिन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.